तर मंडळी आज सकाळी मुंबईसून इले आणि आता सगळी कुंड्यातल्या घराची आवरावर करून हरकुळात पोचलंय. तर वाटेत माका ही सावरली दिसली, म्हणजे खेकडो दिसलो. आणि पोटात बघा, पोटात ही बघा, ही पिल्ला आहेत सगळी. म्हणून मग मी तिका काय करूक नाही. हे चल जा, पण चरा केलं ना, जा ना चर. हे डेंगी करते बघा लगेच वर. बाय, तुका जीवदान माझ्याकडून, खुश राहो. आणि व्हाळात बघू शकतास किती पाणी आहे. असतले कोरल्यो पण लय खाल्लंय, कंटाळलो आता. जा ना बाय. अशी जाते बघा, थँक थँक. आणि ह्या असं आमचं हरकुळ गाव. ही सिनेरी माझी फेवरेट आहे पावसात. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि स्क्रीनशॉट काढून आपल्या गोष्ट कोकणातला टॅग करा. आणि लवकरच आपण त्या समोरच्या डोंगरात जाऊ, त्या धुक्यांमध्ये. चला आता शेतात जाऊया. तर मंडळी, आईने आता जेवायला वाढलंय चण्याचा कालवण आणि ह्या पप्पांनी केलेलं गावठी लोणचा. छान लागतं हे पण, आणि कालवण पण छान दिसतंय. तर जरा जेवतो पटापट, दिवसाची सुरुवात करूया. नमस्कार, मी अनिकेत रासन, गोष्ट कोकणात या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. जस्ट जेवलो आईच्या हातचं मस्त चण्याचं कालवण, पप्पांनी केलेलं लोणचं, एक नंबर, भारी कॉम्बिनेशन असतं. आणि बघू शकताच पाऊस चालूच आहे. मुंबईत जो पाऊस होता 4 दिवस, मी श्वेताच्या कामासाठी आम्ही सगळे मुंबईला गेलेलो. आणि आता मी एकटा झालो आहे. राजवीर आणि श्वेता त्यांना तिथे ठेवून आलो आहे, कारण सारखी राजवीरची ने बरं नाही वाटत आहे. तर तिला म्हटलं अजून 1 आठवड्याचं काय ते बघ तू, मग मी तुला घ्यायला येईन. मग एका रात्रीत जाईन, दुसऱ्या रात्री त्यांना घेऊन येईन. तर आता लावणी सगळी संपवायची आपल्याला, त्यासाठी माणसं भेटतात का बघतोय. जर भेटली तर करू, पण तोपर्यंत आई पप्पा आम्ही हळूहळू करतोय. तर आता जायच्या आधी 2 कोपरे केलेले, आता आज 2 कोपरे करूया आणि बघूया पॉसिबल होते का, कारण आता 2 वाजून गेलेत. इथून पुढे चिखल वगैरे करून लावायचे. लेट्स सी. ओके, तर मी आता घरापासून इथपर्यंत ह्या घेऊन येईल. एकात खत आणि हा नांगरा. पप्पा गेलेत तिकडे तरवा आणायला खाली, पाडाव्यांच्या समोरचं, म्हणजे आपल्या पुढल्या दारला. आणि आपल्याला आता जायचं इथून आपल्या शेतात. शेत कुठे, घर कुठे, सगळं खांद्यावर डोक्यावर घेऊन जायला लागतं. हां, गाडी इली. दिवसभरात 3च गाड्या येतात आमच्याकडे. बराच वेळ झाला पाऊस थांबलाय. तर पप्पा आणि मी चाललोय आता व्हाळाचं पाणी घ्यायला. बघूया व्हाळात काय स्थिती आहे. दोघांच्या पण पायात चपला नाही आहेत. आधीचा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला माहीत असेल, आपण इथे पाठीमागे पण शेती करायचो. यावर्षी नाही केली. गवरेडे सांबर खूप त्रास देतात. लावणीत नाच खाऊन जाणार, मजा नाहीत. ढोरा अशी तर काय चरली असती. एक वर्ष पड ठेवलं तर वाप्यांची हालत बघा. हे सगळे कोपरे आपलेत. आय लागला पाय. काय करतायत? हैसूनच घेतलेलं तीन आपण. आता पाळत ना जाऊया. पाय अजून सुचलेलं का तुमचं? एकदम या पाणी खाई जाता.
हा ह्या पाणी खाई जाता मग हो रा तर हे पाणी व्हाळाच आहे. हा हा पाट काढलाय आणि पाटा थ्रू व्हाळाचं पाणी वाप्यात घेऊन शेतात नेलंय. आणि हे बघा आता हे असं धरण बांधलंय आणि हे इथे बांधून ठेवलंय मोठं पाणी येऊ नये म्हणून. तर आता आपल्याला हे जरा खोलायला लागेल जेणेकरून पाणी मोठं जाईल. हे जरा खोलतो ना. हे बघा आता एका बाजूने मी पाणी ओपन केलं तर लगेच पाण्याचा स्पीड वाढला बघा. इला काय मोठा आपल्याला एवढं पाणी इनफ आहे कारण परत मध्ये पाऊस आला तर मग इथे यायला लागेल बांधायला. आणि हा तो कापटीच्या धबधब्याचा व्हाळ आहे. पाऊस 2-3 दिवस नाही लागला तर हा व्हाळ लगेच सुकून जातो. पण ह्या व्हाळात पण खेकडे मिळतात पण वरती जंगल गच्च आहे त्यामुळे कोण सहजासहजी जात नाही. इकडच्या पलीकडच्या बाजूला पण आमची जमीन आहे. इथे ते जुनं घर होतं पंजोबांचं आणि पूर्वी मी पप्पा इथे बैल सरवायचो. आजोबा होते तेव्हा. बस झाला ना बस ना. परत पाऊस येलो तर आणि बांधूक येऊचा लागत मग. हा ओके डायरेक्ट वाळत जातं परत. आता किती वेळ लागत जाऊ काप्यात? 15-20 मिनिटात. तर आता पाणी वापरत ना पुढे सरकेपर्यंत पप्पा बोलले चल काजीत जाऊन येऊया. काजीत म्हणजे आम्ही जी काजूची झाडं लावलो ती काय म्हणतात बघूया. काय काय म्हणून लक्ष द्यायचो. हे काजूचं झाड मोडलेलं होतं मला वाटलं मेलं पण ते का दुसरीकडनं मोडलं. हे बघा ही मोडलेली होती ना डोंबार राहिलं का. शिरडा तुम्ही लावलास वाटतं. हा छोटे या सावटीन बाद झाला. ते बघा काजूचं झाड केवढं झालंय. अरे रे डेळे असे काय वाढतात ह्यांचे कळत नाही. आधी डेळे ह्यांचे वेगळेच वाढतात ना. ही बघा ही पण केवढी होणार होती. ही इथे मोडली. ही मोडलेली आहे जरा बरी झाली. हे 2 चांगले झाले ना मोठं. वर जाऊ काय होते मग घासतो ना. पण घासलेला पण लिंगडीचं हे करूया. ही पण चांगली होईल आता. ही पण मधून मोडल्या ना. ती मोडली म्हणून परत झाली. ती का सपोर्ट देऊ का होयो. ती केवढी उंच गेली ना. पहिलं तिचं काय नाही ती हे आधी गावठी. बघूया चला पावसाची बारीक रपट इली. हे बघा तिकडे जाऊन येईपर्यंत हा संपूर्ण वाफा भरला आणि त्यानंतर त्या वाफ्यातलं पाणी आता ह्या वाफ्यात आलं. आता इथून त्याला अशी चाल आहे. वेळ लागेल थोडा पण येईल. पाऊस असतो तर पटकन येला असता. पाठ नाही काढल्या ना त्यानं काय आधी. नाही आईला पाणी आणि दमवल्यान अजून नाही आईला.
एवढा मोठा पाणी घेऊन पण डिवायडेशन झालं त्या कोपऱ्यांमधनं. थोडं तिकडे गेलं, थोडं इकडे आलं. तर पप्पा आता परत गेलेत. बोलतो तर आईला घेतोच, मोठाच पाणी घेतो. लो घ्या. तर आता हे बघा, हे पाणी इथे आलं आहे, हा संपूर्ण कोपरा भरून. आता हे इथून असं थेट साहिलच्या शेतात जाईल आणि मग त्यांचे कोपरे भरले किंवा पुढे आपले कोपरे आहेत. मग आपल्याला त्यांच्या कोपऱ्यांना पाणी घेता येईल. चल रे पाणी, चल पटापट. क्या गुंडा बनेगा रे. जंगल बघा काय गच्च झाला ढोरा. नाही तर पूर्वी ही सगळी वाटा होत्या या. तिथे पुढे आमचं ते काजूचं झाड, तिकडे आम्ही ढोरं चरवायचो त्या साईडला. पण हे सगळं ओपन, म्हणजे हे एवढं गच्च नसायचं. असो, वेळेनुसार सगळं बदलत जातं, हेच खरं. आजीची सुनबाई आली आमच्याला मदतीला, पण पाणी काय अजून दिला नाही. आता वरच्या कोपऱ्यांमधनं आपण मगाशी तिथून बघत होतो. आता थकंड नाही ला. ओके, तर आता हा कोपरा भरला. तिथे आपल्या समोरच्या कोपऱ्यात ना, तिथे राईटला उतरवायचं आहे पाणी. मग तो कोपरा फुल करून तिथे फोडायचा. तर मग आपण चिखलाला सुरुवात करू शकतो. काम नाही काढीच. आणि चाय येली आमची आई, चाय घेऊन आली आहे. चला चाय खाऊ घेवा. ही बिचारी एवढ्या तिनं अर्धो कोपरा लावला नसतो. भर रे पाणी, भर लवकर. तर हा कोपरा भरेल तेव्हा त्या बाजूच्या कोपऱ्यात आपल्याला घेता येईल, फाळीचा कोपरा आपला. तर आता हा आपलं लावणीच्या कोपऱ्यातनं पाणी त्या साईडला स्लोप गेलाय म्हणून ते सगळं तिथे भरलंय. पण इथे खोलल्यामुळे जमेल तेवढं ते आता इथे होतंय. आणि आपल्याला ह्या कोपऱ्याचं चिखल करायचं आहे. त्यासाठी संपूर्ण कोपऱ्याला पाणी काय राजवीर नाही परीला द्यायला पाहिजे. अपार गावला बेल्डो हाव गमतं लावणी. होय होय. आणि हे इकडे लावणी खातात, म्हणजे गवत खातात हे हिरवा. त्यामुळे नकोच वाप्यात ते. पूर्वी हे संपूर्ण करायचो तिथपर्यंत. ते जे झाड दिसते ना लास्ट, तिथपर्यंत हा कोपरा आहे. यावर्षी नाही, यावर्षी अर्धाच केला. कारण तिथे सगळी ती सावट पडते आणि काय होत नाही. भांगेऱ्यान पाणी घेऊची निंजा टेक्निक. म्यार काढलं नाही तर पाणी जाणारच नाही. तरी इला मोठा पाणी पण ह्या किती होतच नाही कळत नाही. थंय तुंबलो होय तो. आता एवढं पाणी घेऊन झाल्यावर पाऊस इलो. खोटो पाऊस म्हणतात का ना. आणि पॉवर टेलर जर तुम्ही असं घेतला असेल तर पावसात तुम्हाला असं ढाकून ठेवणं कंपल्सरी आहे. चालूमध्ये काय गरज नाही, पण जर थांबवलेलं असेल तर असं ठेवायचं. नाही तर मग त्यात पाणी गेलं काय बाद, मग बंद पडतं. तर आता मी हा खोरा घेऊन असं पाट बांधलंय, म्हणजे जेणेकरून पाटाच्या मार्फत पाणी पटापट त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचेल. महत्त्वाचा तोच कोपरा आहे, कारण इथे तर पाणी उतरणार गॅरंटेड. तिथे पोचायला वेळ जाईल. एकदा का हे जेवढं पाणी दिसतंय तेवढं तिथपर्यंत लागलं की मग आपण पॉवर टेलर चालू करू शकतो. तोपर्यंत नाही. हो. आणि पप्पांनी आता ते भांगेऱ्यान बघा मेर घातले आणि पायाबुडी बघा त्यांच्या. आणि या दोघी मस्त बांधावर बसून गप्पा मारतात. चांगलंय. हे बाबा ये रे लवकर. तर मंडळी फायनली 1-1.5 तास गेला आमचा, 1.5 तासाच्या वर गेला. आणि आता आम्ही सुरुवात करतोय तास धरायला. हे तासून झालं की मग चिखल. आणि बघू शकता कोपऱ्यात पाणी कसं लागलंय. चला गणपती बाप्पा मोरया.
ओके मंडळी, तर आता हा संपूर्ण कोपरा मी तासून घेतला आहे. आता आपण ह्याला चिखलाला धरणार. मग अशी पाणी येत नव्हतं आधी, आलं ते एवढं आलं की नंतर काढायला लागला बांध फोडून. आणि आता पप्पा ती मेर घालतात. अशी मेर घातली ना की म्हणजे बांध चांगले पण राहतात आणि रान पण जास्त येत नाही. आणि आई तिकडे मेर घालते बघा. अगे माझी ट्रेन लेट झाली ते मी काय करणार. तर म्हणजे पाऊस इलो आणि अर्धा कोपऱ्याचा चिखल करून झाला आता माझा. आप्पाची आईने आमच्या लावायला गेले, आता मी पण लावायला जातो. पप्पा चाललेत पाणी बंद करायला. त्यानंतर उरलेल्या कोपऱ्याचा पप्पा चिखल करतील. तोपर्यंत आपण लावणीक मदत करूया. पेटा डेंजर. मोबाईल ठेवते आता काहीतरी आधी, सायल्या बुडी ठेवते. तर मंडळी ही सगळी वाडा कोलमची रोपं आहेत आणि पुढच्या वर्षी आपल्याकडे बराचसा वाडा कोलम असेल. तर आता आई, मी आणि आप्पाची आई तिघांनी मिळून हा एवढा अर्धा कोपरा लावला. आता अर्ध्या कोपऱ्याचा पप्पांनी चिखल धरलाय. तो झाला की मग तो पण करू, म्हणजे लावून घेऊ. खालचा कोपरा करायचा होता पण पाण्याने गोळ केला नाही, तर एवढ्यात आम्ही खालच्या कोपऱ्यात असतो. आमचा 1.5 तास वेस्ट गेला. आता शेत लावलं की किती छान दिसतं ना, आणि पड असेल तर बघ असं दिसतं. आणि तेवढा व्यायाम पण होतो शरीराचा. आमच्या डॅडींचं वय आता 61 आहे आणि आईचं 59. माझं किती असेल 33, 34, 34 असेल आता माझं. कधी 24, 25, 26 वर्षाचा असताना मी चॅनल स्टार्ट केलेला ना. किती वर्ष झाली बघा. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. काळोख बघू शकता. तरी आम्ही हा संपूर्ण एवढा कोपरा लावून आता ह्याचा चिखल धरायला घेतला. ह्याची तास मी घातली. पप्पा तोपर्यंत घरी जाऊन खत घेऊन आले. त्यानंतर खत मारलं मी, पाणी लावून घेतलं सगळं. बघू, व्हायला तर पाहिजे. काळोख झाला तर चालेल, पण पूर्ण करणार. आणि आजचा माझा हा अवतार आहे. वाव, लुकिंग गुड. गेली कपाळावरची. तर मंडळी, संध्याकाळचे 7 वाजून गेलेत आणि फायनली आम्ही तेवढे 2 कोपरे पूर्ण केले. आप्पाची आई होती म्हणून पॉसिबल झालं, नाही तर शक्य नव्हतं. नाही तर आम्ही अजून त्याच कोपऱ्यात असतो. अरे फ्लॅट चालू झाला, म्हणजे एवढं काळोख पडलं लक्षात नाही येतं. चला, आता हे आपले एवढे कोपरे झाले. फक्त हा इथे एक कोपरा बाकी राहिला. बाकी सगळं मग पुढल्या दारला होईल. हळू. आता पॉवर टेलर नेऊन ठेवायचं आहे आप्पाच्या आईच्या कोपऱ्यात. चिखलाचे दात नेऊन ठेवायचे तिच्या कोपऱ्यात. आणि मग उद्या सकाळी तिचं चिखल करायचं आहे, म्हणजे तिच्या कोपऱ्यात चिखल करायचं आहे. तर मंडळी, रात्रीचे 8 वाजलेत आणि पप्पा आणि मी आता त्या आप्पाच्या आईच्या शेतात आलो आहे आपलं पॉवर टेलर घेऊन. आणि इथे पुढे आपलं घर आहे. मोबाईलला जरा माती लागली त्यामुळे कदाचित असं दिसतंय. आता मला इथून आंघोळ करून जायचं आहे, व्हिडिओ एडिट करायची, अपलोड करायचं आहे. हा तिचा उद्या लावायचा तरवा आहे. बाजूकत नद आहे, तुम्हाला नदीचा आवाज येत असेल कदाचित. चला, पटकन 2 तांबे अंगार घालूया. थंड तर थंड. व्हिडिओ अपलोड करू जाऊया. यांचा अवतार बघ. तर आता पप्पांनी मी वाळत आलो आहे. एवढी सगळी अंगावरची घाण घेऊन घरात जायचं म्हटलं बरोबर नाही. आता वाळत जरा बसून आंघोळ करूया पटापट आणि मग घरी जाऊन चेंज करूया. बाकी मग तिकडे जाऊन गरम पाणी वगैरे करतो. पाणी बघा ना द्यायचं. तर मंडळी, काल लेट झालं खूप, त्यामुळे मग व्हिडिओचा शेवट नीट करता नाही आला. आता आम्ही काल जी आप्पाची आलेली असले आजीची सून, तिच्या कोपऱ्यात वावरतोय आणि तिला मदत करतोय. तो हा तिचा मोठा कोपरा आहे. मी पूर्ण दोडून घेतला आणि त्यानंतर पप्पांनी चिखलाला तिकडे धरलेला. मग आता मी इथे धरला परत आणि आता पाणी प्यायला थांबलो. एकंदरीत संपूर्ण हा भातशेतीचा असा होता व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा. धन्यवाद.